मित्रांनो, मी जस्ट ना गाडीचं काम करत होतो. तर गाडी आहे ना मित्रांनो, एवढी बघा, ही एवढी आता रेडी झाली. तर मित्रांनो, मी गाडीचं काम करतच होतो आणि मी थोडं दुरून जाऊन गाडीला बघितलं. गाडी एवढी भारी दिसत होती ना, माझ्याकडून राहिल्या नाही गेला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, गाडी अजून पूर्ण पण झाली नाही. त्याला अजून रेडियम नाहीये, अजून वरची लाईट नाहीये, पुढची कॅबिन प्रॉपर झालेली नाहीये. तरी पण गाडी कशी दिसते. आणि मित्रांनो, शार्पी कनेक्ट झालेले आपले, सर्वांची फिटिंग वगैरे पण झाली आहे. स्विच पण बसवले गेले. फक्त आता इथले वरची लाईट, मागचे RGB लाईट आणि पुढचे हेडलाईट आणि कॅबिन बाकी मग रेडियमचं आणि बाकीचं वरचं किरकोळ काम आहे ते पण होऊन जाईल. पण गाडी आता एवढी भारी दिसते ना मित्रांनो, तुम्ही चेक करा यार एकदा. मी तुम्हाला ना लाईट पण लावून दाखवतो. तर हे बघा, इथं जे आहे ना आपलं जनरेटर मध्ये आपलं रिमोट असतं स्विचचं. तर आपल्या इथं स्विचेस आहे जनरेटरमध्ये. तर आपल्या इथं स्विचेस आहे जनरेटरमध्ये. काम असलं तर त्याला बाहेर काढायचं, काम नसलं तर मधात टाकून द्यायचं, कारण सर्व फिटिंग आपली जनरेटरमध्ये आहे. तर तुम्ही इथं वरी बघू शकता किती वायरी झालेलं आहे. त्याच्यातली एक पण वायर थोडीशी इकडे तिकडे झाली ना, पूर्ण गाडीचं सिस्टम हलून जाणार आहे. सो तुम्ही हे बघा. आता हे जे आहे हे हायड्रोलिकचं आहे. तर हे बघा, आता हायड्रोलिक बघा, हे बघा हळूहळू वरती जात आहे बघा. हे बघा, हे चेक करा. तर मित्रांनो, एक मोठा पॉईंट इथं जे हायड्रोलिक होतं ना, ते काढून मला मागे लावावं लागलं, कारण मागे इतका लोड आहे ना आपल्या गाडीला की 3 हायड्रोलिक पंप जे आहे ना मला मागे लागले. हे बघा, हा एक आहे, हा बघा, हा एक आहे, तो एक आहे आणि हा इथं जो आहे हा एक आहे. तर नॉर्मली आपण गाडी एवढीच उचकवतो, कारण जास्त आपल्या गाडीला उचकवलं तर थोडं इकडे तिकडे सेटिंग होऊन जाते, त्यामुळे मी कमीच उचकवतो. सो ही बघा, उचकल्यानंतर काय अशी गाडी दिसते आपल्याला. आणि शार्पी मधली लाईट जे लावायचे असले, सो हे बटन आहे त्याचं. हे बघा, सी गाईज. तर हे व्हाईट लाईट आहे आणि इथं सप्तरंगी लाईट आहे. हे बघा, RGB लाईट. सो म्हणजे जसं जसं आपण नवीन नवीन गाड्या बनवतोय ना मित्रांनो, तसं जसं आपल्या लाईटांमध्ये पण डेव्हलपमेंट होते. आणि या शार्प्यांचं महत्त्व असं आहे की याची बॉडी तर फिरणारच आहे, याचा मधला लाईट पण फिरणार आहे. सो तुम्हाला मी एकदा फिरवून दाखवतो. हे जे ना मित्रांनो, हे या स्पीकरचे माहिती निघाल्या, या स्पीकरचे बघा, इकडचा पण निघालाय, तिकडचा पण निघालाय. सो अशी काही आपली बँडची गाडी, तरी ती अजून पूर्ण झालेली नाही. पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ बघायला मिळणार आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, शार्पी फिरवण्यासाठी जास्त काही नाही, फक्त हे जे स्विच आहे बॅकवर्ड फॉरवर्डचं आहे. सो हे बघा, सो ते स्विच दाबल्यानंतर हे बघा, चेक करा मित्रांनो, बघा मित्रांनो, खतरनाक दिसतंय. तो गाडी पूर्ण झालेली पण नाही अजून. काही लाईट फ्री पण करायची बाकी आहे. जे बघताय तुम्ही मधले लाईट फिरत नाहीये, ते लाईट पण आपले फ्री करण्याचे बाकी आहे अजून काही. आणि स्पीकर दाखवू का मी? स्पीकरचं कनेक्शन आपलं जे ते हे बघा, इथं आहे, हे स्विच आहे. हे स्विच ऑन केले की आपला स्पीकर ऑन होतो. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये स्पीकर जे आहे ना, एकदम एवढे खतरनाक साऊंड आहे, म्हणजे क्रिस्टल क्लिअर साऊंड आपल्या गाडीला आहे विथ बेस. मित्रांनो, तुम्ही जर का प्रत्यक्षात या गाडीचा आवाज ऐकला ना मित्रांनो, एकदम खतरनाक आवाज आहे आणि एवढी भारी दिसते ना मित्रांनो. फोनामध्ये तर आय डोंट नो कशी दिसते, जेव्हा तुम्ही याला प्रत्यक्षात बघाल ना मित्रांनो, अशी खतरनाक दिसते ना, काय सांगू तुम्हाला. तर मित्रांनो, मी ना तुम्हाला आज आपल्या गाडीचा आवाज ऐकून दाखवतो. सो सर्वात पहिले आपण आपलं ब्लूटूथ जे आहे ते कनेक्ट करून घेऊ.
तर मित्रांनो हा आवाज जो तो हाफ आवाज आहे, अजून फुल आवाज केला नाही मी. तर मित्रांनो या गाडीचा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे, बघायला विसरू नका. आणि तिकडे कॅमेरा पण लावलाय दुसऱ्या अँगलसाठी. तर मित्रांनो असा काही आपला सेटअप इथे बघा. हा थोडा चेंज केला आहे मी. मागे ब्लॅक पडदा आहे. हे बघा इथं मी सोल्डरिंगचं काम करतो, कारण या टेबलावर सोल्डरिंगचं काम करता येत नाही, त्यामुळे हा माझा स्टूल आहे इथं बसण्याचा. तिकडे आपलं कॉम्प्युटर आहे, खुर्ची आहे. बाकी खाली सोल्डरिंगचं काम करण्यासाठी पीठ आहे बसण्यासाठी इथं. असा काही सेटअप आहे आपला आज. तर मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मी असं जनरल व्हिडिओ बनवलाय, कारण गाडीचं लुक खतरनाक दिसत होतं, त्यामुळे माझ्याकडून राहायला गेलं नाही, तर मी व्हिडिओ बनवून टाकलाय. तुम्हाला कशी वाटली गाडी कमेंटमध्ये नक्की. आणि अशाच गाड्या तुम्हाला बनवायच्या असतील तर आपल्या स्क्रीनवर नंबर येतोय, त्या नंबरला व्हॉट्सअप करा. कॉल नका करू, व्हॉट्सअप करा. आणि कोणती गाडी पाहिजे ते आधी क्लिअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र.